गहू भरायचं काम चालू आहे कोठीमध्ये. इकडे ही जुनी आहे आणि बैलगाडीनं आणलेले गहू होते तसेच गोण्या भरून ठेवले. आता हे भरले का नंतर त्याच्यात वरतून टाकून देऊ काही त्याच्यात. काल उपणून चुपणून ठेवले ते, आज भरून आणू सर्व भरून आणू. ते गहू साफ करून ठेवलेले काही राहिलेत अजून. ते पहिले आणलेले जसे झाकून ठेवले ते, सवड नव्हती, कांद्याचं काम चालू होतं त्यामुळे ते तसेच झाकून ठेवले. ते पण आज संध्याकाळी उपणून घेऊ मग भरू. आता हे कोठीमध्ये भरून दे एवढे. नंतर खूप झालं आहे पण काय करणार आता, कारण ते कागद मोकळा करायचा आहे ना. ते तिकडचे गहू आहे ते उपणून याच्यावर साफ करावं लागेल. त्यामुळे गहू कागद मोकळा करून हे गहूमध्ये टाकून घेऊ आधी, मग ते गहू आणून याच्यावर उपणू नीट करून घेऊ. चला आरती भरणं झाली, आरती भरून घेऊ. गावामध्ये फूट जास्त झाली, गहू काढायला टाईम झाला ना, वाजून गेला गहू जास्त. कारण की शेजारचे पटकन गहू काढी ना, जायला रस्ता नव्हता हार्वेस्टरला, त्याच्यामुळे जास्त वाजून गेल्यामुळे गहू फुटला गेला आहे, नुकसान झाली गव्हाची. आता हे खालचं चालून घ्यावं लागेल. चला गहू भरणं तर झाले, गहू किती भरले आतमध्ये, एवढं भरलं. 10 पोत्याची कोठी आहे, अजून तरी 2 पोते तरी बसतील अजून याच्यात. 2 पोत्याची रिकामी राहिली म्हणजे तो खालचा गहू 1 बिघ्याला जास्तच होता, तरी 10 पोते पण नाही झाली. थोडी धान्याची पावडर टाकू म्हणजे कीड लागत नाही, बोरिक ॲसिड, त्यामुळे धान्याला कीड लागत नाही. म्हणून थोडीशी पावडर छिडकून देऊ म्हणजे बराच वेळ टिकल्या जातं. कारण का एवढं भरून ठेवल्यावर कधी संपवायचं, त्याचं वेळ आले तर विकून बी टाकतो. याच्यात बी जुने गहू आहे, इथपर्यंत भरलेली एवढी कमी आहे. बघू बाकीचे गहू त्याच्यात जेवढे मावल तेवढे बाकीचे याच्यात ओतून देऊ. हे पण गोण्या भरून ठेवल्या आहेत, त्या पण कोठीत ओतून देऊ. याला शेतात जाऊन नाही तिला बांधून टाकलंय म्हणून गहू राहिला. सोडला तुला पळून जाईल परत, त्याच्यामुळे तुला सोडायचंच नाही. त्याच राय बांधून, तिला बी पाणी मिळत नाही टाईमवर. एवढा कुठ निघालाय चाळून घेतलं तर, जास्त वाळून गेल्यामुळे गव्हाची फूट झालाय, फुटला गेलाय गहू. फूट म्हणा चालून खाली निघालाय. गहू पण चांगला साफ वगैरे करूनच भरावा लागतो, नंतर तेव्हाच कीड लागून खराब होऊन जातो. धान्याची बी चांगली साफसफाई करूनच भरावं लागते, खराब तसं भरून नाही शकत. तिखट शेवया बनवायचं काम चालू आहे, त्यासाठी शेवया भाजून घेतल्या आहेत आणि कांदा वगैरे ते सर्व फ्राय केलेलं आहे. पाणी टाकलं त्यासाठी. भयंकर गरमी होते, पत्रे आहे ना वरती, पत्रे तापले त्यामुळे गरम होत आहे. आणि गॅस पण चालू आहे ना, गॅसची बी गरम वाफ, त्यामुळे जास्तच गरम होऊ राहिलं. पूर्ण घाम आलेलं आहे. पटकन बनवून तिकडे जाऊ त्या घरात.
आपला शेवायचा भात रेडी आहे. चला भूक लागली आहे, शेवायचा भात खाऊन घेऊ आणि पुन्हा जे राहिलेले गहू आहेत ते सर्व उपडून काढायचे, नीट करायचे आणि मग घरात पण कोठीमध्ये भरून द्यायचे. चला खाऊन घेऊ. कधी 5 वाजत आले आहे. गहू उपडून घेऊ. चांगला वारा सुटला आहे. खुर्ची घेऊन घेऊ. कुठे तू मध्येच वाटत बसती. काय लागत? बारदन कुठं आहे? बारदन काय लाल्या? लालू आमच्या इथे जे छोटे छोटे पिल्लं पाहिले होते ना ते व्हिडिओमध्ये, ते एक त्यांना शेजारच्यांना दिलं होतं पाळायला. ते कसं झालं? लुखू चाल भाई घरी पाच नाही तुमच्या घरी पाच टाक इधर. वारं चालू नव्हतं त्यामुळे थोडेच गहू उपणले आहेत. थोडी भरून आणली. हा पटकन भरून आणा. त्यांनी आणले भरून. सर्व फुल भरलीत. अंधार आहे ना, अंधारमुळं काही दिसेना. इथं लाईट पण नाही आहे. बाहेर राबट पण आलाय त्यामुळं फुल भरली आहे. थोडीशी रिकामीच ठेवली. तर अजून अर्धसं गमीला मावलं असतं, पण थोडी रिकामी ठेवली. वळाईवरचे कागद वगैरे भुसावरचा कागद काढला. आज सकाळीच घडी करून ठेवला होता. त्याच्यात लगेच आबट आलंय. आज किती राहिले अजून आणायचे? झाले वाटतं 2-3. बाकीचे अजून गहू राहून गेले उपणायचे. बाहेर वातावरण खराब झाले, हवा नाही त्यामुळे उपणता नाही आले. ते आता उद्या बघू. घरात गोण्या भरून ठेवलेल्या आहेत. सगळे गहू इकडं पण गोण्या, इकडं बी. हे तर पूर्ण भरलेले आहेत. हे भरायचं बाकी आहे थोडंसं, पण इथपर्यंत भरलं आहे. सकाळीच भरणं झालं असतं, पण मग काम होतं त्यामुळे थोडे बाहेर ठेवलेले गहू. आणि हे सर्व गोण्या याच्यामध्ये पहिले जुने गहू होते ना, ते भरून ठेवलेले या गोण्या. पण आता बाहेर पावसाचं वातावरण बी खूप झालंय. भूस झाकावं लागेल. थोडे गहू राहिलेले ते पटकन घरात आणून घेऊ. टप वगैरे भरून घेऊ सर्व घरात. कारण का कोठीत वाचायला एक माणूस इथं उभा राहावा लागतो. 2 माणसं बाहेरून आणून द्यायला. घरचे सगळे गेले आहेत बाहेर, त्यामुळे घरात टप वगैरे सर्व भरून ठेवू. आणि बाहेर भूस पण झाकावं लागेल. ते टपभर आता हे भूस बी झाकावं लागेल. अजून पावसाचं वातावरण तिकडे इथं चमकू राहिले. आता हे टप उचलू लाग मला. मी नेते उचलू घरात. मी घरात ठेवते दर दोघी. हां दोघी नाही, मला उचलून दे. मी घरात ठेवते. जड का जड? काही जड नाही. दे उचलून माझ्याकडे. झाली व्हायची ऑर्डर आली. सर्व टाप टोप भरून ठेवले आहेत गव्हाचे. हे पण फुल भरून घेतलंय. वरपर्यंत सर्व भरून घेतलं. हालत खराब झाली, पण उरलेले सर्व घरात टप भरून ठेवली. बाहेर सगळं पावसाचं वातावरण झालंय. सर्व झाकपाक करावं लागली.
चला सर्व गहू वगैरे तर भरून घेतले. पावसाची झाकपान पण झाली आहे. ऊस पण झाकून घेतलाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.